सामनाच्या अग्रलेखातून इंडिया आघाडीतील मित्र पक्ष डीएमकेच्या हिंदी विरोधी धोरणावर टीका करण्यात आली आहे। तसंच भाजप हिंदी विरुद्ध इतर असा वाद पेटवत असल्याचा आरोपही सामनाने केलाय। मात्र भाजपशी वाद असला तरी स्टॅलिन यांनी हिंदी भाषेच्या वापरावर तामिळनाडूमध्ये बंदी आणू नये असं सामनाने सुचवलंय आणि यामुळे तामिळनाडू इतर देशांशी तुटेल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे। तर सामनामधून कशी टीका करण्यात आली आपण पाहूयात। स्टॅलिन केंद्राच्या हिंदी सक्ती संदर्भात जे म्हणतात त्यास तार्किक आधार आहे। हिंदी जबरदस्तीने थोपण्याच्या भूमिकेमुळे 100 वर्षात उत्तरेतील 25 भाषा नष्ट झाल्यात। उत्तर प्रदेश आणि बिहारची मूळ भाषा हिंदी नाहीच हे स्टॅलिन यांचं म्हणणं मान्य आहे। तरी देशभरात संवाद संपर्काची मुख्य भाषा ठरलेल्या हिंदीवर स्वतःच्या राज्यात निर्बंध लादणं हे बरं नाही। या कायद्यामुळे तामिळनाडूची जनता भारतापासून तुटेल, संवाद संपेल। स्टॅलिन यांचं भांडण मोदी शहांशी आहे ते भाषेशी नसावं। भारतीय जनता पक्ष हा आगलाव्या पक्ष आहे। एखाद्या विषयावर आग लावायची आणि पळून जायचं ही त्यांची नीती। हिंदी विरुद्ध इतर असा वाद पेटवण्याचा डाव भाजपकडून खेळला गेलाय अशी टीकाही सामनामधून करण्यात आली आहे।